नमस्कार मित्रांनो. आज आपण अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. हो मित्रांनो, 60 वर्षांच्या नंतर लोकांना स्वतःचं शरीर कमकुवत झाल्यासारखं वाटतं. चालणं फिरणं अवघड होतं, गुडघे दुखतात, साखर वाढते, बीपी वाढते आणि औषधही रोजची सवय बनते. पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की काही लोक 90-100 वर्षांचं वय येईपर्यंतही कोणत्याही औषधाशिवाय तंदुरुस्त राहत असतात. म्हणजेच त्यांचे हाडे मजबूत, शरीरात ताकद, मन ताजेतवाने आणि झोप छान. तर त्यांचं रहस्य काय? रहस्य आहे दररोजच्या आहारात काही विशिष्ट भाज्या. होय, या फक्त भाज्या नाहीयेत, तर शरीराच्या प्रत्येक पेशीला नवजीवन देणारी नैसर्गिक औषधं आहेत. जर तुम्ही या 8 भाज्या तुमच्या दैनंदिन जेवणात घेतल्या, तर तुम्हीही 60 नंतर 25 वर्षांच्या तरुणासारखे निरोगी राहू शकता. चला तर मग सुरू करूया. पहिली भाजी, पालक. पालकात असलेला आयर्न, कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन के तुमची हाडं मजबूत ठेवतात. 60 वर्षांनंतर हाडं पातळ होतात, सांधे खडखडतात, पण पालक तुमच्या हाडांना ढाल लावतो. पालक रक्त स्वच्छ ठेवतो, शरीरात ऑक्सिजन पोहोचवतो आणि मेंदूचा थकवा दूर करतो. रोज किमान एका वेळी पालकाची भाजी किंवा सूप घेतलं तर तुमच्या स्टॅमिनाचा कायापालट होईल. दुसरी भाजी, मेथी. मेथी ही मधुमेहासाठी अमृत आहे. साखर नियंत्रणात ठेवते, पोट साफ ठेवते, कधीही गॅस आम्लपित्त होऊ देत नाही. मेथी शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करते, रक्तवाहिन्या स्वच्छ करते आणि हृदयाला तंदुरुस्त ठेवते. 60 नंतर हृदयसंबंधी समस्या जास्त दिसतात, पण मेथी रोजच्या आहारात असेल तर ब्लड प्रेशर आणि हार्ट ब्लॉकेजची भीतीच नाही. तिसरी भाजी, गाजर. गाजर म्हणजे डोळ्यांचं टॉनिक. वय वाढलं की दृष्टी कमी होणं ही सामान्य गोष्ट आहे, पण गाजरात असलेलं बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए डोळ्यांना पुन्हा तरुण करतात. गाजर रक्तातील अशुद्धी काढून त्वचा चमकदार बनवते. 60 नंतर सुरकुत्या, त्वचेचं सैलपण सगळं कमी होतं. चौथी भाजी, भेंडी. भेंडीमध्ये असलेलं म्युसिलेज पोटाच्या अस्तराला संरक्षण देतं, ॲसिडिटी कमी करतं आणि पचन सुधारतं. ज्यांना गुडघ्यात दुखणं आहे त्यांच्यासाठी भेंडी खूप उपयोगी, कारण भेंडी कॅल्शियम शोषण वाढवते, ज्यामुळे हाडं मजबूत राहतात. भेंडी मेंदूची स्मरणशक्ती तीक्ष्ण ठेवते. विस्मरण, अल्झायमरचा धोका कमी करते. पाचवी भाजी, दुधी भोपळा, लॉकी. नावे ऐकून बरेच जण नाक मुरडतात, पण हेच एकमेव अन्न आहे ज्यामुळे शरीर आतून थंड राहतं. यामुळे किडनी, लिव्हर, हार्ट सर्वच अवयवांना फायदा. वाढलेली चरबी वेगाने कमी होते. ज्यांना पोट पुढे आलेलं आहे, झोप चांगली लागत नाही, रात्री पायात गोळे येतात, त्यांनी दुधी भोपळ्याचा रस घ्यावा, अफाट फायदा दिसेल. सहावी भाजी, काकडी. काकडी म्हणजे पाण्याचं भांडार. वय वाढलं की निर्जलीकरण होते आणि थकवा सतत येतो. काकडी तुमचे पेशी तरतरीत ठेवते, किडनी स्वच्छ ठेवते आणि रक्तप्रवाह वाढवते. साखर वाढलेली असेल तर काकडी नक्की खा. सातवी भाजी, फुलकोबी. यात असे घटक असतात की जे शरीरातील सूज कमी करतात. 60 नंतर सांधे सुजतात आणि त्यामुळे वेदना होतात. पण फुलकोबी खाल्ल्याने वेदना कमी होतात आणि सांधे सक्रिय राहतात. शिवाय फुलकोबी कॅन्सरपासून संरक्षण करते, विशेषतः मोठ्या आतड्याचा कॅन्सर. शेवटची पण अत्यंत महत्त्वाची, आठवी भाजी, कांदा. कांदा म्हणजे नैसर्गिक अँटीबायोटिक. रक्त पातळ ठेवतो, हृदयाचे ब्लॉकेज दूर ठेवतो आणि बायोकेमिकल स्तरावर शरीराच्या सगळ्या यंत्रणा सुधारतो. मधुमेह असो वा बीपी, कांदा रोज असेल तर 70% समस्या दूरच होतात. बघा ना मित्रांनो, या 8 भाज्या आपल्याला रोजच्या स्वयंपाकात मिळतात, तरीही आपण त्यांची ताकद ओळखत नाही. डॉक्टर औषधं देतात ती आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी, पण या भाज्या आजार मुळातून नष्ट करतात. जर तुम्ही आयुष्यभर तरतरीत, उत्साही, आनंदी आणि निरोगी राहायचं असेल तर या भाज्या कधीही सोडू नका. पुढच्या भागात मी तुम्हाला नेमका पद्धतशीर चार्ट देणार आहे की कधी, कशी आणि कोणत्या प्रमाणात या भाज्या खायच्या की 60 नंतरही तुमचं शरीर वाघासारखं ताकदीचं राहील. मागच्या भागात आपण पाहिलं की कोणत्या त्या 8 भाज्या ज्यामुळे 60-70 वर्षानंतरही तुमचं शरीर तंदुरुस्त राहू शकतं. आणि आज आपण त्या 8 भाज्या खायची योग्य वेळ, योग्य प्रमाण आणि त्यांचा कमाल फायदा कसा घ्यायचा ते जाणून घेणार आहोत. कारण योग्य गोष्ट चुकीच्या पद्धतीने केली तर फायदा कमी होतो. म्हणून हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे.
तर पहिली भाजी पालक. पालक नुसता खाल्ला तर त्यातलं कॅल्शियम पूर्ण शरीरात शोषलं जात नाही. त्यासाठी त्याच्यासोबत लिंबू किंवा टोमॅटो असणं गरजेचं. पालकचं सूप किंवा भाजी दुपारी जेवणात घ्या. आठवड्यात किमान 3 वेळा घ्या. पालक रक्त शुद्ध करतो, हाडं बळकट करतो आणि मेंदूला ऑक्सिजन पुरवतो. दुसरी भाजी मेथी. मेथी सकाळी खाणं उत्तम. मेथीची पातळ भाजी, मेथी पराठा किंवा भिजवलेली मेथी रात्री ठेवून सकाळी खा. मधुमेह बीपी असणाऱ्यांना तर ही रोज घ्यायलाच हवी. मेथी शरीरातील सूज कमी करते आणि साखर नियंत्रणात ठेवते. तिसरी भाजी गाजर. गाजराचा खराखुरा फायदा मिळवायचा असेल तर ते कच्चं खा. सकाळी किंवा दुपारी सलाडमध्ये घ्या. ज्यांना डोळ्यांची कमजोरी आहे, रात्री दिसत नाही, स्क्रीनसमोर जास्त वेळ बसतात, त्यांच्यासाठी गाजर एक वरदान आहे. ज्यांना थायरॉइड आहे त्यांच्यासाठीही हे फायदेशीर. चौथी भाजी भेंडी. भेंडी शिजवूनच खा. भेंडी जास्त फ्राय करू नका. आठवड्यात 2-3 वेळा भेंडी घ्या. गुडघे दुखतात, हाडा दुखतात, चालताना त्रास होतो, तर भेंडी तुमची सगळ्यात चांगली मैत्रीण. पाचवी भाजी दुधी भोपळा. ही भाजी रात्री झोपण्याच्या आधीही घेऊ शकता, विशेषतः रस. पाणी कमी पिणाऱ्यांसाठी हे अमृत आहे. झोप न लागणं, लिव्हर कमकुवत असणं, पोट मोठं असणं, सगळं दुधी भोपळ्यामुळे सुधारतं. सहावी भाजी काकडी. काकडी दुपारी किंवा संध्याकाळी सलाडमध्ये घ्या, पण रात्री कच्ची काकडी टाळा, त्यांनी गॅस होऊ शकतो. काकडी रक्ताची स्वच्छता करते आणि पेशींना हायड्रेशन देते. सातवी भाजी फुलकोबी. फुलकोबीमुळे सांधे, गुडघे, पोट सर्व सुधारतं. पण कच्ची नको, नेहमी हलक्या आचेवर वाफवून घ्या. फुलकोबीमध्ये असे घटक असतात जे शरीरातील सूज कमी करतात आणि कॅन्सरपासून रक्षा करतात. आठवी भाजी कांदा. कांदा दिवसातून एकदा तरी कच्च्या स्वरूपात घ्या. सलाडमध्ये, भजीत, भाजीसोबत कशाही प्रकारे. कांदा शरीराला थंड ठेवतो, रक्त पातळ ठेवतो आणि हार्ट ब्लॉकेजपासून संरक्षण करतो. आता खूप महत्त्वाचा प्रश्न, या भाज्या कोणत्या जेवणात? ऐका, एकदम सोपं प्लॅन आहे. सकाळ मेथी किंवा गाजर सलाड. दुपार पालकची भाजी प्लस काकडी प्लस भेंडी. संध्याकाळ हलकं सलाड ज्यात काकडी, थोडा कांदा. रात्री दुधी भोपळा किंवा फुलकोबीची हलकी भाजी. ज्या लोकांना शुगर किंवा बीपी आहे त्यांनी कांदा कधीच टाळू नये. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट, 60 नंतर पचनशक्ती कमी होते, म्हणून भाज्या नेहमी व्यवस्थित चावून चावून खा. पोटाचं पचन सुधारलं की शरीर स्वतःचं पुनर्निर्माण करतं आणि औषधांची गरज लागत नाही. मित्रांनो, आजार हा कधीही अचानक येत नाही. 30-40 वर्षे आपण कपट केलेल्या सवयींचा परिणाम 60 नंतर दिसतो. पण निसर्गाने आपल्याला दुसरी संधीही दिलीये, ती म्हणजे योग्य आहार. आता तुम्ही म्हणाल की या भाज्या खाल्ल्या म्हणजे औषधं पूर्ण बंद होतील का? मी सांगते हो, पण हळूहळू. 15 दिवसात ऊर्जा वाढल्याचं जाणवेल, 30 दिवसात पोट सुधारेल, 60 दिवसांमध्ये सांधे दुखणं कमी, 90 दिवसात डॉक्टरच्या औषधांची गरज अर्धी आणि 6 महिन्यांनंतर शरीर पूर्णपणे बदललेलं. पण अट एकच, सातत्य. कधीही सोडू नका. आजार होण्यापूर्वीच शरीराला ताकद द्या. औषधं आजार नियंत्रणात ठेवतात, पण या भाज्या आजाराला जड होऊ देत नाहीत. 100 वर्ष जगणारे लोक रोज या भाज्या खातात, हेच त्यांचं रहस्य आहे. पुढच्या भागात मी तुम्हाला एक खास हेल्थ बूस्टर सूप रेसिपी, हाडं मजबूत करणारा आहार चार्ट आणि रक्त स्वच्छ ठेवणारी एक खास टॉनिक रेसिपी सांगणार आहे. हा भाग राहिला तर नंतर पश्चाताप वाटेल, म्हणून पुढचा भाग म्हणजे भाग 3 नक्की बघा. शरीर तरुण ठेवा, मन आनंदी ठेवा आणि औषधांशिवाय ही संपूर्ण आयुष्य तंदुरुस्त जगा. आता आपण एकदम महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. भाग 1 मध्ये आपण 8 भाज्यांची ताकद समजून घेतली. भाग 2 मध्ये त्या कशा आणि किती खायच्या ते पाहिलं. आणि आज भाग 3 मध्ये मी तुम्हाला देणार आहे अशी गुपित रेसिपी आणि आठवड्याचा आहार चार्ट की ज्यामुळे 60 नंतर तुमचं शरीर 25 वर्षांच्या तरुणाप्रमाणे शक्तिशाली राहील. सर्वात प्रथम सुरू करूया आजचा सुवर्णक्षण. हेल्थ बूस्टर सूप. या सूपमुळे हाडं मजबूत होतात, सांधे लवचिक राहतात, रक्तात ऑक्सिजन वाढतो आणि मेंदू कधीही थकत नाही. साहित्य कोणतं? पालक, गाजर, भेंडी, दुधी भोपळा, प्रत्येकी थोडंसं. लसूण 2 पाकळ्या, आलं थोडंसं, काळी मिरी चिमूट आणि शेवटी अर्ध्या लिंबाचा रस. पद्धत: या भाज्या हलक्या आचेवर 10 मिनिटं उकळा. जास्त उकळू नका, नाहीतर विटॅमिन्स पळून जातील. गाळू नका, फायबरमध्येच ताकद आहे. हे सूप तुम्ही रात्री झोपण्याच्या 1 तास आधी घ्या. 7 दिवसात कंबरदुखी, थकवा आणि गुडघे दुखणं कमी झालेलं तुम्ही स्वतः अनुभवणार. दुसरी कमाल गोष्ट, हाडं मजबूत करणारा आहार नियम. सकाळी उठून कोमट पाणी प्या आणि 5 मिनिटं खोल श्वास घ्या. नंतर नाश्त्यात मेथीची भाजी किंवा गाजर. दुपारच्या जेवणात पालक प्लस भेंडी प्लस काकडी. संध्याकाळी हलका स्नॅक आणि थोडी चाल.
रात्री दुधी भोपळा किंवा फुलकोबीची हलकी भाजी. हे सातत्याने करा आणि तुमच्या हाडांचं वय थांबेल, वाढणारच नाही. आता पुढची गोष्ट, मेंदूत तीक्ष्ण ठेवायचा प्लॅन. 60 नंतर विस्मरण खूप वाढतं, पण कांदा प्लस गाजर हे मेंदूसाठी नैसर्गिक मेंटेनन्स एजंट आहेत. रोज एकदा कच्चा कांदा आणि दर 2 दिवसांनी कच्चं गाजर, यामुळे मेंदूच्या पेशी पुन्हा ॲक्टिव्ह होतात. आता येतो आजचा सर्वात ताकदवान उपाय, रक्त स्वच्छ ठेवणारं टॉनिक. साहित्य: काकडी प्लस अर्धा कांदा प्लस थोडा लिंबू प्लस चिमूटभर काळमीठ. हे सगळं बारीक करून सलाडप्रमाणे खा. 30 दिवसात रक्तदाब आणि साखर दोन्ही नियंत्रणात. अनेक वृद्ध लोकांना हातपाय मुंग्या येतात, थकवा सतत असतो. हेच कारण रक्तप्रवाह कमी असणं. हे टॉनिक रक्तप्रवाह वाढवतो आणि शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यात ऊर्जा पोहोचवतो. आता येतो आठवड्याचा खास आहार चार्ट. सोमवार पालक, मेथी, दुधी भोपळा. मंगळवार भेंडी, गाजर, कांदा. बुधवार फुलकोबी क्रॉस सलाड. गुरुवार पालक प्लस गाजर प्लस काकडी. शुक्रवार भेंडी प्लस कांदा प्लस थोडा मेथी पराठा. शनिवार फुलकोबी प्लस गाजर सलाड. रविवार दुधी भोपळा सूप प्लस कोणतीही हलकी भाजी. हा चार्ट 30 दिवस फॉलो करा. तुमचं शरीर स्वतः बदल दाखवायला लागेल. मित्रांनो, औषधं घेतल्याने आजार काही पूर्णपणे जात नाही, ती फक्त त्याला थांबवतात. पण या भाज्या आजाराचा मूळ नाश करतात. पोट स्वच्छ, रक्त स्वच्छ, हाडं मजबूत, मेंदू ॲक्टिव्ह आणि हृदय दणकट. एवढ्या गोष्टी एका छोट्या बदलाने. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, सातत्याशिवाय काही शक्य नाही. हे 3 दिवस करून सोडलं तर काही फायदा नाही. तुम्ही रोज केलं तर 100% फायदा दिसेल. जगातली सर्वात महागडी गोष्ट म्हणजे आरोग्य. पैसा पुन्हा मिळतो, घरगाडी येते, पण शरीर एकदा साथ सोडायला लागलं तर ते परत मिळवणं कठीण जातं. म्हणून 60 नंतर फक्त एकच मंत्र, भाजीचं बल आणि सकारात्मक मन. शेवटी मी एकच वाक्य सांगते, जेव्हा पोट स्वच्छ, रक्त स्वच्छ आणि मन शांत, तेव्हा वय फक्त नंबर. तर चला मित्रांनो, आजपासूनच हे 8 भाज्यांचं अमृत तुमच्या प्लेटमध्ये उतरवा आणि औषधांपासून अंतर ठेवा. लाईफ बदला, ऊर्जा वाढवा आणि स्वतःवर प्रेम करा. कारण तुम्ही आनंदी असाल तर तुमचं कुटुंबही आनंदी राहील. धन्यवाद. निरोगी रहा, आनंदी रहा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर अजिबात थांबू नका. लगेच लाईक करा आणि तुमच्या मित्रनातेवाईकांना शेअर करा. कारण निरोगी राहणं फक्त आपल्यापुरतं नाही, आपल्या सगळ्यांच्या आनंदासाठी आहे. आणि हो, अशाच उपयुक्त आणि जीवन बदलवणाऱ्या टिप्ससाठी आपला स्वतःचा चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या घंटीचं बटन दाबा. निरोगी रहा, आनंदी रहा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.